म्हणून वाटावी। आईचे हे रूप पर्वताप्रमाणे आहे, त्यामुळे त्याला स्थिरतेचे प्रतीक मानले जाते। माता शैलपुत्रीचा मंत्र कोणता आहे? ओम ह्रीं क्लीं चामुंडाई ओम श्रीं देवी नमः। श्रीं मातेची पौराणिक कथा। श्रीं मातेला सती असेही म्हणतात। सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती। वडिलांच्या प्रजापती दक्ष यांची कन्या होती। वडिलांच्या विरोधात जात सतीमातेने भगवान शिवांशी विवाह केला होता। त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले। यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही। देवी सतीला आमंत्रण देणार हे चांगलेच माहित होते, पण तसे झाले नाही। ती त्या यज्ञाला जायला हताश होती, पण भगवान शंकरांनी नकार दिला। यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले। सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी